हिलरी डॉटेम क्लिंटन हे नाव जगाला नवीन नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी म्हणून त्यांची जगभरात गेली कित्येक वर्ष ओळख आहे. पण गेल्या 1.5 वर्षात त्यांनी ही ओळख पुसून नवी ओळख तयार करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन हिलरी क्लिंटन डेमोक्रॅटिक पक्षाकडून मैदानात उतरल्या. पाहुयात निवडणुकीतल्या त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासावरचा हा खास रिपोर्ट. हिलरी क्लिंटन यांना मिळणारा हा प्रतिसाद डेमोक्रॅटिक पक्षाला चांगलाच दिलासा देणारा ठरतोय. कारण गेल्या 2-3 आठवड्यात अचानक हिलरी क्लिंटन यांच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने वाढणारी मतं यामुळे हिलरी क्लिंटन जिंकता जिंकता हरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय प्रचाराच्या शेवटच्या काही तासात हिलरींनी सेलिब्रिटींची साथ घेऊन ट्रम्प यांना शह देण्याचे अथक प्रयत्न चालवले. हिलरी क्लिंटन यांचा चेहरा अमेरिकन सत्ताकारणात गेल्या 2-3 दशकात सातत्याने चर्चेत राहिलाय. पती बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना गाजलेलं मोनिका लेविन्स्की प्रकरण आणि जगभरात झालेली नाचक्की यामुळे क्लिंटन दाम्पत्य सर्वांच्या लक्षात राहिले. मधली 8 वर्ष जॉर्ज बुश यांच्या कालखंडात अमेरिकेत बोकाळलेली युद्धखोरीची प्रवृत्ती बराक ओबामांनी आपल्या पहिल्या कालखंडात बदलली. तेव्हा परराष्ट्र खात्याचा भार हिलरी क्लिंटन यांच्या खांद्यावर होता. अमेरिकेचं परराष्ट्र खातं म्हणजे दुधारी तलवार. सुपर पॉवर म्हणून जगात मिरवताना आपल्या देशाचं हित कायम सर्वोच्च स्थानी ठेवणं हे कसब त्या पदावर बसणाऱ्याला अंगी बाणवावं लागतं. हिलरींनीही ते बाणवलं आणि आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलेल्या अमेरिकेचा वकूफ परराष्ट्र नीतीच्या बाबतीत कमी होऊ दिला नाही. ही त्यांच्या परराष्ट्र सचिव पदाच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. पण इतक्यावर राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढणं आणि ती जिंकणं हे सोपं नाही. त्यात अमेरिकेतला बहुतांश ख्रिश्चन समाज अत्यंत कर्मठ मानला जातो. डेमोक्रॅटिक विचारसरणी त्या मानानं काहीशी मवाळ मतवादी आहे. त्यामुळे या समाजाला एखादी महिला उमेदवार पसंतीस पडणं आणि इथपर्यंत पोहोचणं हेही नसे थोडके. He held a number of big rallies where he said that he could not possibly have done those things to those women because they were not attractive enough for I did not them say to be that. assaulted. I did not say that. In fact, he went on to say... Her 2 minutes, sir. Her 2 minutes. But did not say that. It's her 2 minutes. He went on to say, look at her. I don't think so. About another woman, he said, that wouldn't be my first choice. Donald thinks belittling women makes him bigger. He goes after their dignity, their self-worth, and I don't think there is a woman anywhere who doesn't know what that feels like. हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीला डेमोक्रॅटिक पक्षातूनच मोठा विरोध होता. पण अमेरिकेतल्या प्रिलिमिनरी संपता हा विरोध मावळला. त्यामुळे क्लिंटन यांचा मार्ग सोपा झालाय असं चित्र 2 आठवड्यांपूर्वीपर्यंत होतं. त्याला हिलरी क्लिंटन यांच्याकडे असणारे काही गुण कारणीभूत आहेत. अमेरिकेत महिला मतदारांची संख्या तब्बल 53% आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चारित्र्याविषयी महिला वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा घेण्यात क्लिंटन यांच्या प्रचार यंत्रणेला मोठं यश आलं. अमेरिकेची फर्स्ट लेडी म्हणून हिलरी क्लिंटन हा लोकमान्य चेहरा आहे. शिवाय राष्ट्राध्यक्षाच्या कामाची पद्धत, जबाबदाऱ्या याचीही क्लिंटन यांना जवळून ओळख आहे. परराष्ट्र खातं सांभाळल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात हिलरी क्लिंटन यांचं नाव प्रसिद्ध आहे. हिलरी क्लिंटन यांच्याकडे जसे गुण आहेत तसे अनेक अवगुण देखील आहेत. निर्णय क्षमतेचा अभाव असल्याची टीका हिलरी क्लिंटन यांच्यावर डेमोक्रॅटिक पक्षाच्याच अनेक उमेदवारांनी केली आहे. परराष्ट्र सचिव असताना खासगी मेलवरून गोपनीय माहिती पाठवल्याचा आरोप हिलरींवर करण्यात आलाय. हिलरी क्लिंटन यांचे पती बिल क्लिंटन यांच्या चारित्र्याविषयी अनेक सुरस कथा अमेरिकेत आजही चवीने चघळल्या जातात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या चारित्र्यावर भाष्य करण्याचा हिलरींना काय अधिकार असा विरोधकांचा सवाल आहे. 2 आठवड्यांपूर्वी हिलरींच्या प्रचार यंत्रणेच्या सूत्रधार हुमा अबेदीन यांच्या पतीच्या अश्लील वर्तनाचे पुरावे अमेरिकन मीडियाला सापडलेत. त्यामुळे हिलरींच्या प्रचार यंत्रणेला मोठा धक्का बसलाय. Was Donald talking about women, what he thinks about women, what he does to women, and he has said that the video doesn't represent who he is, but I think it's clear to anyone who heard it that it represents exactly who he is, because we've seen this throughout the campaign. We have seen him insult women. We've seen him rate women on their appearance, ranking them from 1 to 10. We've seen him embarrass women on TV and on Twitter.
2016ची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही 2 अयोग्य उमेदवारांमधला संघर्ष असल्याचं तिथल्या राजकीय विश्लेषकांचं मत आहे. प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्याच्या वैयक्तिक नालस्तीची परिसीमा गाठली. त्यातल्या त्यात हिलरी क्लिंटन यांची सकारात्मक बाजू म्हणजे त्यांना सत्ताकारणाचा असणारा अनुभव आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी उठवलेला आवाज. या 2 बाबींमुळे येत्या 8 तारखेला हिलरी क्लिंटन वासरातली लंगडी गाय ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.